हॅलो एव्हरीवन, किचन कोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण गणपती बाप्पांचे आवडीचे मोदक, अगदी इन्स्टंट मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे मोदक आपण ओरिओ बिस्किटपासून बनवणार आहोत. त्यासाठी ते मी काही ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत आणि त्या सगळ्या बिस्किटांमधली आतली क्रीम मी काढून घेणार आहे. या क्रीमचा वापर आपण नंतर करणारच आहोत. त्यासाठी मी अगोदर ही क्रीम काढून घेतलेली आहे. त्यानंतर सगळ्या बिस्किटांमधून क्रीम काढून घेतल्यानंतर मी ते बिस्किट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर बनवून आपण घेणार आहोत. इथे आपण पाहू शकतो त्याप्रमाणे अगदी छान बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे आपल्याला बिस्किटाची. आणि त्यानंतर अगदी थोडंसं दूध टाकून आपण याची छान मळून घेणार आहोत. दूध अगदी खूप जास्त टाकायचं नाही आहे सुरुवातीला, अगदी 1-2 चमचे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर थोडासा अंदाजाने आपल्याला अजून 1-2 चमचे दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. एवढ्याच दुधामध्ये अगदी व्यवस्थित गोळा बनला जातो. खूप जास्त पातळ अगोदरच दूध टाकलं तर बॅटर पातळसर बनतं आणि मोदकचा शेप व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे दूध टाकताना अगदी खूप जास्त एकदम सुरुवातीला टाकायचं नाही आहे. त्यानंतर आपला गोळा छान मळून झाला की मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे आणि त्याला अगदी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे ते खाली चिकटणार नाही. त्यानंतर अगदी एक छोटासा गोळा घेऊन आपण छान मोदकाच्या साच्याला प्रेस करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. दोन्ही बाजूंना आपण जे मोदकाचं बॅटर बनवलेलं आहे ते छान प्रेस करून घेणार आहोत. इथे मी दाखवत आहे त्याप्रमाणे दोन्ही बाजूला छान प्रेस करून मध्ये मी थोडंसं पोर्शन काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे आपण पाहू शकतो थोडासा पोर्शन मी काढलेला आहे. तिथे त्यामध्ये आपण जी क्रीम काढून घेतलेली होती ती क्रीम त्यामध्ये मी लावून घेणार आहे. दोन्ही क्रीम थोड्या मी लावून घेतलेल्या आहेत. व्हाईटवरती पुन्हा ती ब्राऊन क्रीम मी लावून घेतलेली आहे. आणि त्यानंतर साचा बंद करून दाबून घ्यायचा आहे आपल्याला. आणि अशाच पद्धतीने खालच्या साईडनेही आपण मोदक बंद करून घेणार आहोत. छान हातांनी दाबून प्रेस करून आपण बंद करायचा आहे. आणि मोदकाच्या बाहेर जर काही एक्स्ट्रा पोर्शन आलेला असेल बिस्किटाचा तर तोही आपण काढून घेणार आहोत. इथे आपण पाहू शकतो अतिशय छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. अतिशय साधी सोपी आणि गॅस न वापरता तयार होणारी ही रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळेत तयार होतात. त्यामुळे नक्की ट्राय करा या पद्धतीने तुम्ही मोदक. अशाच पद्धतीने मी इतर सगळे मोदक बनवून घेणार आहे. आणि फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या गणपती बाप्पांच्या सीझनमध्ये या पद्धतीने मोदक नक्की ट्राय करा. लहान मोठे सगळ्यांनाच अगदी मनापासून आवडतील. अतिशय सुंदर दिसत आहेत आणि लागतातही. सगळे मोदक बनवून आपले तयार आहेत. अतिशय सुरेख दिसत आहेत. मी एक मोदक कट करूनही दाखवत आहे. आतमध्ये जी आपण क्रीम भरलेली आहे व्हाईट कलरची, त्यामुळे तो अजून उठून दिसत आहे मोदक. आपण पाहू शकतो अतिशय सुंदर दिसत आहे आतल्या व्हाईट क्रीममुळे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.